A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। ऑल शीख सिकलीगर असोसिएशनच्या राज्यस्तरीय बैठकीत विविध विषयावर चर्चा। हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 29 जुलै रोजी ऑल शीख सकलीगर असोसिएशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली। यावेळी राज्यस्तरावरील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी सिकलीगर समाजाच्या सद्य परिस्थितीवर विचारमंथन झाले। यावेळी एकमताने या खुल्या बैठकीत चर्चा झाली। सिकलीगर समाजातील प्रलंबित प्रश्न म्हणजे समाजाचे पारंपरिक व्यवसाय जे की लोखंडापासून संसार उपयोगी साहित्य बनवले जाते। हा व्यवसाय आता आधुनिक साधनामुळे अडगळीत पडला आहे। परिणामी समाजावर दूरगामी परिणाम होऊन उपासमारीची वेळ आली आहे। संपूर्ण राज्यातील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। सदरील समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण अगदी नगण्य आहे। सिकलीगर समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी आर्थिक स्वावलंबी बनवून प्रगतीच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासनाने प्रभावशाली उपाययोजना करणे गरजेचे आहे। सदरील समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे। बँकेने अल्प व्याजामध्ये कर्ज व्यवसायासाठी उपलब्ध करून द्यावे। सदर समाजावर पोलीस प्रशासनाकडून कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली रात्री अपरात्री अत्याचार केले जात आहेत। यात लहान मुले व महिलांवर सुद्धा अत्याचार केला जात आहे। हे त्वरित थांबविण्यात यावे। सिकलीगर समाजाला जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा जाचकाठी शिथिल केल्या जाव्यात। राज्यामध्ये विविध घरकुल योजना राबविल्या जात त्यामध्ये दुर्लक्षित सिकलीगर समाजासाठी योग्य नियोजन करून विशेष अनुदान मंजूर करून प्राधान्यक्रमे घरकुल देण्यात यावे। राज्यामध्ये शैक्षणिक धोरण राबविताना सिकलीगर समाजाच्या शैक्षणिक प्रगतीचा दर्जा उंचावण्यासाठी व शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सिकलीगर समाजासाठी राज्यात निवासी 5 आश्रमशाळा यांना मान्यता देण्यात यावी असे सिकलीगर समाजाचे विविध प्रलंबित प्रश्न व मागण्या शासन स्तरावर मांडून मंजूर करून घेण्यासाठी या राज्यस्तरीय खुल्या चर्चा बैठकीमध्ये एकमताने मंजूर करण्यात आले आहे। दिनांक 13 फेब्रुवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष निवडण्याचे ठरले आहे। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।